फडणवीस एक दिवसासाठी जरी दिल्लीत काही कामासाठी गेले की लगेलग त्यांच्या दिल्ली बदलीची पुडी सुटतेच। तसंच आत्ताही झालंय। देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जाणार अशा प्रकारची पुडी पुन्हा सुटलेली आहे। रोहित पवार यांनी वक्तव्य केलंय की मोदी शहा या दोघांनाही फडणवीस दिल्लीला हवेत। हा रोहित पवारांचा राजकीय दावा आहे। मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांना आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात न ठेवता त्यांना दिल्लीची म्हणजे देशाची जबाबदारी त्या ठिकाणी कुठल्या तरी विभागाची देण्यात यावी अशी त्यांची इच्छा असावी, पण ती इच्छा कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांची नसावी। त्यामुळे अनेक वेळा चर्चा होऊन सुद्धा कुठंच त्या ठिकाणी मार्ग हा निघत नसावा असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल। प्रधानमंत्री साहेबांना भेटत असतात, अमित शाह साहेबांना भेटत असतात, तर अजितदादांच्या आपल्या तपासाच्या बाबतीत सुद्धा थोडीफार चर्चा जर तुम्ही त्या ठिकाणी केली तर नक्कीच काही प्रमाणात अजितदादांना न्याय देण्यासाठी थोडीशी मदत नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकते, जे तुमचे जिवलग मित्र होते। मला असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। या संदर्भातल्या विश्लेषणासाठी आपण बोलतोय आमचे सहकारी आणि प्रतिनिधी मनोज भोयर यांच्यापर्यंत। मनोज आता आपल्यासोबत थेट प्रक्षेपणाद्वारे जोडले गेलेले आहेत। ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांना भेटल्याच्या नंतर लगोलग ही चर्चा सुरू होते की देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीला बदली होणार, अशा प्रकारची चर्चा महाराष्ट्रात नेहमी का सुरू होते? मुळात या संदर्भात विरोधी पक्षाचे नेते हे वारंवार चर्चा घडवून आणतात, दावे करतात, पण अर्थात या संदर्भातला कुठलाही निर्णय जर असेल भविष्यात होणारा तो नरेंद्र मोदी आणि जोडून अमित शहा आणि अध्यक्षांना सुद्धा भाजपच्या घ्यायचा आहे। पण तरी सुद्धा ज्या ज्या वेळेला विकास कामांसाठी आणि इतर पक्षाच्या कामासाठी जेव्हा फडणवीस हे नवी दिल्लीमध्ये जातात त्यावेळी ही चर्चा होत असते। म्हणजे मागच्या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा काही तासांसाठी ते आले आणि काही भेटीगाठी झाल्या आणि गतीनं ते महाराष्ट्रामध्ये परतले। पण यावेळी तर मोदींसोबत त्यांची अधिकृत ही भेट होती आणि खुद्द या संदर्भातली चर्चा अधिकृत वक्तव्य देऊन फडणवीसांनी नाकारली जरी असली तरी रोहित पवार यांनी भाष्य केलं, संजय राऊतांनी सुरुवात केली, हर्षवर्धन सपकाळांनी त्याचा पाठपुरावा केलेला आपल्याला दिसतो आणि त्यानंतर रोहित पवार सुद्धा या चर्चेमध्ये हिरिरीनं सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तरी सुद्धा भविष्यामध्ये जर तसं काही असेल तर नरेंद्र मोदींनाच या संदर्भात निर्णय घ्यायचा हे त्यातून स्पष्ट होतं। पण तरी सुद्धा राजकीय काही समीकरणं महाराष्ट्रातली असू शकतात। महायुतीतल्या वादावरती सातत्यानं जी काही चर्चा सुरू असते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातला काही महत्त्वातल्या आतल्या काही गोष्टी आपल्याला समोर येतात, त्या अशा काही 3-4 काही गोष्टी असू शकतात प्रसाद, की ज्यावरही चर्चा ही आपल्या शीर्षस्थ नेत्यांसोबत आणि देशाच्या पंतप्रधानांसोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण निर्मला सीतारामन यांच्यासोबत परत एक भेट झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा असं म्हटलं जात आहे की ते देशाचे अर्थमंत्री होतील का, नवी जबाबदारी दिली जाते का, आधीच विरोधकांनी शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी त्यांना देऊन टाकली। बिलकुल बिलकुल, अगदी विविध प्रकारची मंत्रालय मोदी द्यायला तयार नसतील तरी आपले महाराष्ट्रातले विरोधक फडणवीसांच्या नावाने चिकटवत असतात। तुर्तास धन्यवाद, आभार या चर्चेसाठी।